नमस्कार. बीडच्या या नव्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामधला एक धक्कादायक प्रकार आज दिवसभर चर्चेत राहिला. सेनगाव इथं महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये वकील महिलेला अशी अमानुष मारहाण होणं हे निश्चितच कोणत्याही प्रकारे स्वागतार्हही नाही आणि भूषणावहही नाही. मात्र ते घडलंय. महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांच्याकडून शेतामध्ये रिंगण करून काठ्या आणि जेसीबीच्या पाईपनं ही जबर मारहाण करण्यात आली असा पीडितेचा आरोप आहे. ही मारहाण इतकी बेदम होती की वकील महिलेच्या पाठीवर आणि अंगावर काळे निळे व्रण पडले आहेत. पीडितेनं गावातल्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात तक्रार केली होती. अशाच प्रकारे केलेल्या या तक्रारीत आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लावू नयेत, तसंच पीडित महिलेच्या घरापुढे पिठाच्या गिरण्या काढाव्यात अशी कार्यालयीन तक्रार त्यांनी दिली होती. याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली आहे असं त्यांच्या तक्रारीत म्हटलं गेलंय. सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून केलेल्या या मारहाणीमुळे निश्चितच प्रश्न उपस्थित राहतोय, तो सामाजिक जबाबदारीचा आणि सार्वजनिक वर्तनाचाही. बीडमध्ये महिलेला सरपंचासह काही जणांकडून अमानुष मारहाण झाली. त्यात 10 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. या महिलेची ओळख दडवण्याच्या हेतूनं आम्ही आपल्या समोर तिचा चेहरा आणलेला नाही, पण ज्या पद्धतीनं तिला मारहाण झाली आहे त्याचे व्रण आपण या चित्रामध्ये अंदाजित करू शकता. यावरूनच आपल्याला लक्षात येईल की झालेली मारहाण ही किती जबरी होती. काठी आणि रबरी पाईपचा वापर करून एका महिलेला अंबाजोगाई तालुक्यात जबर मारहाण झाली आणि त्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे. आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये, यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा. मारहाण केली कोण होते लोक? मला 10 लोक मिळून आलेले होते. त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे. आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाणघाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले. या प्रकारामुळे महाराष्ट्र हादरलाय. विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत ते स्त्रियांच्या संरक्षण असण्याच्या बाबतीत. सिंधुदुर्गामध्ये जो खून झालेला आहे ना, त्याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न विचार. बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे. बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत. त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. या निमित्तानं अजित पवार यांना पालकमंत्री या नात्यानं प्रश्न विचारले गेले तेव्हा संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे. काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले. मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत. हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे, आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या. हे सगळं प्रकरण राज्याच्या महिला आयोगानं गांभीर्यानं घेतलंय. रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणामध्ये भूमिका घेतली आहे. बीडमधील महिला वकील मारहाण प्रकरणात आरोपीचा शोध घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी झाल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय। बीड जिल्ह्यातील एका वकील महिलेने त्यांना जो ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो किंवा त्या संदर्भामध्ये आवाज उठवला, अर्ज केला, म्हणून एवढ्या अमानुषपणे मारहाण केली जाते। पाठीवर वळ, त्यांचे फोटो आपण बघतोय, एवढ्या क्रूर पद्धतीनं अजूनही बीडमध्ये जे आहे ते गुन्हेगारी सुरू आहे। एका महिलेवर पण अशा पद्धतीनं जे आहे ते क्रूरपणे आता तिथे जे आहे ती मारहाण केली जाते। त्या आरोपींवर गुन्हा दाखल झालेलाच आहे, परंतु ताबडतोब त्यांच्यावर जे आहे ती त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जी आहे ती कडक कारवाई होणं गरजेचं आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतल्यानंतर काय भूमिका घेतली आहे ते आपण पाहणार आहोत। बीडच्या सेन गावामध्ये ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिला वकिलाला सरपंचानं साथीदारांच्या सह अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। पीडित महिलेनं हत्येच्या प्रयत्नाची केस मागे घ्यावी यासाठी दबाव देखील टाकण्यात आलाय। या प्रकरणामध्ये युसुफ वडगाव पोलिसात तक्रार दाखल आहे। सरपंचाच्या सह 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। राज्य महिला आयोगानं आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशीचे निर्देश पोलिसांना दिले आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाज माध्यमामध्ये आयोगाची भूमिका अशा पद्धतीने मांडली आहे। विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।